नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ केवळ एका कॉलेजच्या नोटीस मधील माहिती सांगणारा नाही, तर महाराष्ट्रातील MBBS आणि BAMS प्रवेशाच्या संपूर्ण समीकरणावर परिणाम करणाऱ्या एका मोठ्या संस्थात्मक बदलांचे आणि खाजगीकरणाच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीचे विश्लेषण करणारा आहे. नीट UG 2026च्या प्रवेश प्रक्रियेत सध्या एकच सर्वात महत्वाचा प्रश्न चर्चेत आहे. महाराष्ट्रातील काही प्रमुख मेडिकल कॉलेजेसच्या व्यवस्थापनामध्ये आणि फी रचनेमध्ये होत असलेल्या या बदलांमुळे MBBS व आयुष कोर्सेसचे कट ऑफ नक्की वाढणार आहेत की कमी होणार आहेत. ज्या कॉलेजेसमध्ये आजपर्यंत विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीमुळे किंवा फी सवलतीमुळे परवडणाऱ्या खर्चात प्रवेश घेणे शक्य होत होते, तिथे जर ही फी सवलत बंद झाली आणि कॉलेज प्रायव्हेट किंवा स्वायत्त झाले तर विद्यार्थी त्या कॉलेजेसना कसा पसंतीक्रम देतील. जर आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थी या कॉलेजेसच्या शर्यतीतून बाहेर पडले तर त्याचा थेट फायदा कोणाला होईल? ज्यांना जास्त फी भरणे शक्य होईल त्यांना, की कमी मेरिट असलेल्या संपन्न विद्यार्थ्यांना? या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे, कॉलेज निहाय उपलब्ध जागा आणि कट ऑफचे बदलते गणित आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये पूर्ण विश्लेषणासह समजून घेणार आहोत. CET सेलची सूचना क्रमांक 4 नोटीस मध्ये नेमके काय आहे? महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने CET सेलने नीट UG 2026 संदर्भात जारी केलेल्या नोटीस नंबर 4 द्वारे दोन प्रमुख शिक्षण संस्थांबाबत अत्यंत महत्वाची माहिती जारी केली आहे. एक, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, वाळवा, जिल्हा सांगली, MBBS अभ्यासक्रम. 2, लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, उरण, इस्लामपूर, जिल्हा सांगली, BAMS अभ्यासक्रम. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या निर्णयानुसार या दोन्ही संस्थांच्या व्यवस्थापन हस्तांतरणास मॅनेजमेंट ट्रान्सफरला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या नोटीस मधील सर्वात महत्वाची अट म्हणजे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ आणि नियामक संस्थांनी वेळोवेळी निश्चित केलेले शुल्क व अटी लागू राहतील. परंतु या विद्यार्थ्यांना शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा, स्कॉलरशिपचा, शुल्क सवलतीचा म्हणजे फ्रीशिपचा किंवा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. हा केवळ संस्था चालकांचा किंवा नावाचा बदल नाही, तर तुमच्या पुढील 5.5 वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या संपूर्ण आर्थिक नियोजनावर आघात करणारा बदल आहे. इथे विद्यार्थी व पालकांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. कॉलेजमध्ये आता सरकारी शिष्यवृत्ती मिळणार नाही म्हणजे आरक्षित जागा, रिझर्वेशन संपल्या का? हे पूर्णपणे चुकीचे आहे. शिष्यवृत्ती, फी सवलत आणि घटनात्मक आरक्षण या दोन पूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत. CET सेलच्या नोटीसने आरक्षण रद्द केले नाही, तर केवळ शासनाकडून मिळणारी फी प्रतिपूर्ती बंद केली आहे. त्यामुळे या कॉलेजमध्ये SC, ST, OBC, VJNT किंवा EWS प्रवर्गाचे आरक्षण नियमानुसार कागदपत्री कायम राहील. परंतु शासकीय आर्थिक लाभ उपलब्ध नसल्यामुळे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी प्रमाणेच पूर्ण फी भरावी लागेल. परिणामी आरक्षित प्रवर्गातील होतकरू व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजची प्रत्यक्ष अफोर्डेबिलिटी, परवडण्याची क्षमता संपुष्टात येईल. सर्व प्रमुख कॉलेजेसची स्थिती, सीट मॅट्रिक्स आणि आर्थिक गणित. विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करण्यापूर्वी संबंधित कॉलेजची सध्याची मान्यता, उपलब्ध जागा, सीट मॅट्रिक्स आणि फी रचना अचूकपणे समजून घेणे आवश्यक आहे. वेदांता कॉलेज पालघर हे वगळता यादीतील इतर सर्व नवीन कॉलेजेस खाजगी प्रायव्हेट कंपनी किंवा स्वायत्त कॉलेजच्या स्वरूपात कार्यरत होण्याची तीव्र शक्यता आहे. वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, धुंदलवाडी, पालघर, MBBS 150 जागा. वेदांता हे आधीपासूनच फॉर प्रॉफिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्वरूपाचे स्वायत्त कॉलेज असून ते पहिल्यापासूनच कोणत्याही रिझर्वेशन मधील कॅटेगरीला कोणत्याही सरकारी शिष्यवृत्तीचा किंवा फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळत नाही. येथे 150 MBBS जागा उपलब्ध आहेत. 2025-26च्या आकडेवारीनुसार येथील स्टेट कोटा फी प्रतिवर्षी ₹19 लाख इतकी उच्च असणार आहे. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, सांगली, MBBS 150 जागा. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी MUH नाशिकशी संलग्न असून NMC द्वारे 150 जागांसाठी मान्यता प्राप्त आहे. संस्थेच्या बदललेल्या धोरणांनुसार व व्यवस्थापनामुळे येथे शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे बंद झाले आहे. येथील मागील वार्षिक फी सुमारे 8.51 लाख होती, त्यामध्ये आता मोठी वाढ होऊ शकते.
प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सांगली, MBBS 150 जागा. यानंतर स्वायत्त होण्याची मोठी शक्यता असणारे दुसरे मेडिकल कॉलेज म्हणजे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, MBBS 200 जागा. हे MEHC संलग्न असलेले खाजगी मेडिकल कॉलेज असून NMC नुसार येथे 200 MBBS जागांची प्रवेश क्षमता आहे. हे कॉलेज सुद्धा प्रायव्हेट स्वायत्त स्वरूपाकडे जात असल्यामुळे येथील आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी फी सवलत धोक्यात आली आहे. पालकांनी लक्षात ठेवावे, अहिल्यानगरमधील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी हे स्वतंत्र डीम युनिव्हर्सिटी आहे, तर विखे पाटील मेडिकल कॉलेज हे MEHC संलग्न खाजगी कॉलेज आहे. यानंतर तिसरे स्वायत्त होण्याची शक्यता असणारे कॉलेज म्हणजे NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर, MBBS 200 जागा. हे नागपूर येथील नामांकित खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असून NMC मान्यता प्राप्त 200 MBBS जागांवर येथे प्रवेश दिले जातात. या संस्थेच्या आर्थिक व व्यवस्थापकीय रचनेत होत असलेल्या बदलांमुळे येथेही भविष्यात पूर्ण फी भरावी लागण्याची शक्यता प्रबळ आहे. कदाचित या कॉलेजची सुद्धा फी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. या 3 कॉलेजेसच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे स्वायत्त होण्यामुळे महाराष्ट्रात उपलब्ध जागा आणि कट ऑफ वरील थेट परिणाम यांची माहिती आपण आता घेणार आहोत. या बदलांमुळे महाराष्ट्रातील एकूण 550 MBBS जागा या महाराष्ट्र सरकारच्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध असणार नाही. त्यामध्ये प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सांगली, MBBS 150 जागा. यानंतर दुसरे मेडिकल कॉलेज म्हणजे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहिल्यानगर, MBBS 200 जागा. त्यानंतर तिसरे स्वायत्त होण्याची शक्यता असणारे कॉलेज म्हणजे NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर, MBBS 200 जागा. या सर्व जागांची बेरीज केली तर साधारण 550 जागा महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप मधून बाहेर पडण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे मध्यमवर्गीय सर्वसामान्य विद्यार्थी ज्यांचे गणित हे महाराष्ट्र सरकारच्या स्कॉलरशिपवर प्रवेश घेण्यासाठी आधारित होते, अशा विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यांना योग्य मार्क्स असून सुद्धा कमी फी मध्ये अथवा स्कॉलरशिप मध्ये कॉलेज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे या सर्व रिझर्वेशन कॅटेगरील विद्यार्थ्यांचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. कारण 550 जागा म्हणजे काही कमी जागा नाहीत. जवळजवळ महाराष्ट्राच्या एकूण जागांमधील साधारण 5% जागा आहेत आणि त्यामुळे प्रवेशावर निश्चितच मोठा परिणाम होणार आहे. आरक्षित व मध्यमवर्ग विद्यार्थ्यांचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे, कारण 550 जागांवर प्रवेशातून वगळल्या गेल्या तर 5% पेक्षा मोठी दरी निर्माण होणार आहे आणि ही दरी भरून काढताना कट ऑफ वर जाणार आहे. वेदांता कॉलेज, पालघर हे वगळता इतर सर्व कॉलेजेस खाजगी, प्रायव्हेट किंवा स्वायत्त कॉलेज होत असल्यामुळे या कॉलेजेसमध्ये आता आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती व फी सवलत मिळणार नाही. परिणामी या कॉलेजेसमधील आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती युक्त उपलब्ध जागांचे प्रमाण प्रभावीपणे कमी होणार आहे. आर्थिक सवलत न मिळाल्यामुळे SC, ST, OBC, VJNP आणि EWS प्रवर्गातील मध्यमवर्गीय गुणवंत विद्यार्थी या जागांवर प्रवेश घेण्यास असमर्थ ठरतील. हे सर्व विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMCs आणि उरलेल्या मोजक्या परवडणाऱ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसकडे वळतील. यामुळे परवडणाऱ्या जागांवर स्पर्धा प्रचंड वाढेल आणि आरक्षित व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा कट ऑफ लक्षणीयरित्या वर जाईल. जर विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे, संपन्न आहेत, अशा सक्षम व संपन्न विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ मध्ये घसरण होण्याची निश्चितच शक्यता आहे. कारण वेदांताच्या केवळ 150 जागा त्यांच्यासाठी उपलब्ध नाहीत, तर आता त्यांच्यासाठी जवळपास 700 जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा कट ऑफ कदाचित 400 गुणांपर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सधन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरेल. ज्या विद्यार्थ्यांकडे जास्त फी भरण्याची पूर्ण आर्थिक क्षमता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी या खाजगी व स्वायत्त कॉलेजेसमधील जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. आर्थिक क्षमतेअभावी सामान्य व मध्यमवर्गीय विद्यार्थी या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे कमी मेरिट गुण किंवा कमी रँक असलेल्या श्रीमंत विद्यार्थ्यांनाही सहजतेने या खाजगी संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे अशा उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजेसचा कट ऑफ खाली येईल. थोडक्यात सांगायचे तर कट ऑफ सर्वत्र एकाच दिशेने वाढणार किंवा कमी होणार नाही, तर कट ऑफचे स्पष्ट पुनर्वाटप होईल. त्यामुळे कट ऑफ कोणासाठी कमी होईल व कोणासाठी जास्त होईल हा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. नीट UG 2026 चॉईस फिलिंग करताना घ्यायची खबरदारी.
विद्यार्थी आणि पालकांनी चॉईस फिलिंग फॉर्म भरताना केवळ मागील वर्षाचा कट ऑफ पाहून निर्णय घेण्याची मोठी चूक करू नये. 2025 चा कट ऑफ हा जुन्या शिष्यवृत्तीच्या नियमानुसार होता, जो 2026 ला लागू असणार नाही. फॉर्म भरताना प्रत्येक कॉलेजबाबत खालील 4 प्रश्नांची स्पष्ट उत्तरे तपासा. या कॉलेजची 2026-27 ची अधिकृत लीगल आणि ऍडमिशन स्टेटस काय आहे? कॉलेज स्वायत्त किंवा प्रायव्हेट कंपनी अंतर्गत आहे का? फ्री रेग्युलेटिंग ऑथॉरिटी FRA किंवा CET सेलद्वारे निश्चित केलेली 2026-27 ची अंतिम फी किती आहे? माझ्या प्रवर्गासाठी त्या कॉलेजमध्ये शासकीय शिष्यवृत्ती किंवा फी प्रतिकृती प्रत्यक्ष उपलब्ध आहे का? माझ्या स्टेट मेरिट नंबर SML आणि कौटुंबिक बजेटनुसार हे कॉलेज मला 5.5 वर्षांसाठी व्यावहारिक दृष्ट्या परवडणारे आहे का? विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, MBBS प्रवेश मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक दृष्ट्या परवडणेही तितकेच गरजेचे आहे. प्रवेश घेताना मला कॉलेज मिळेल का? यासोबतच हे कॉलेज मिळाल्यास माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अशी आहे की पुढील 4-5 वर्ष ही मोठी फी मी बिनदिक्कत भरू शकते का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आजच्या या विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष एकाच वाक्यात सांगायचा झाला तर महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या आर्थिक व व्यवस्थापकीय रचनेत झालेल्या बदलांमुळे आरक्षित व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या जागा कमी होऊन कट ऑफ वाढणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या संपन्न विद्यार्थ्यांसाठी अधिक फी असलेल्या या खाजगी व स्वायत्त कॉलेजेसचा कट ऑफ कमी होणार आहे. नीट UG 2026 च्या काउन्सिलिंग विषयी अशाच अधिकृत, अचूक आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. यापुढे महाराष्ट्र 85% स्टेट कोटा आणि आयुष मंत्रालय 15% कोटा यांचे BAMS, BHMS, BUMS या कोर्सेसचे तसेच BPT आणि BOT आणि इतर हेल्थ अलाइड कोर्सेसचे शेड्यूल येणार आहे. या संदर्भात आपणास जर पेड काउन्सिलिंग हवी असेल तर आमच्याशी त्वरित संपर्क साधा. पेड काउन्सिलिंगसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या 93 25 26 15 62 या नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर गरजू विद्यार्थी व पालकांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.